नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी जागतिक पोहे दिनानिमित्त 7 जून 2026 रोजी नागपूरमधील विष्णूजी की रसोई येथे तब्बल 3000 किलो तर्री पोहे तयार करून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने त्यांना या अफाट कामगिरीबद्दल मानाचे प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे. पोहे, कांदे, बटाटे, हरभरे आणि पारंपरिक मसाल्यांचा वापर करून ही महाप्रचंड खाद्य निर्मिती करण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमाला महाराष्ट्र टाइम्स, वाघमारे मसाले आणि UCN केबल नेटवर्कने सहकार्य केलंय. हा 3000 किलो पोहेचा विश्वविक्रम आज आंतरराष्ट्रीय पोहा दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय पोहा दिवसाच्या निमित्ताने मी म्हटलं आपल्या नागपूरची जी ओळख आहे तर्री पोहे हे जगाच्या समोर यावे, जगाला कळावं म्हणून हा उपक्रम केलेला आहे. आणि उपक्रम करता करता म्हटलं चला याचा वर्ल्ड रेकॉर्ड जर होत असेल तर का नाही करू, म्हणून हा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय आणि छान वाटतंय. किती वेळ लागला हे सगळे एवढं बनवायला? साधारण 2:30 वाजता रात्री सुरुवात केली आणि आता सकाळी 6 वाजता हे संपलं आणि 6 वाजता वाटप सुरू झालं. आता जवळपास 2-2.5 हजार लोकांनी याचा आस्वाद घेतला आहे. काय काय मटेरियल याकरता यूज केलं? यामध्ये ना जवळपास 600 किलो पोहे, त्याच्यानंतर एक 400 किलो देशी चणा वापरलाय, त्यानंतर 300 किलो तेल आहे, 500 किलो कांदा आहे, लसूणची पेस्ट 100 किलो आहे आणि बाकी सगळे मसाले. कसं वाटतंय नागपूरकरांचं एवढं प्रेम बघून? खूपच छान वाटतं. म्हणजे हे जे काय वर्ल्ड रेकॉर्ड्स होतात तर ते निवळ नागपूरकरांचं जे प्रेम आहे त्याच्यामुळेच होतं. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा इंडिया न्यूज 24.